ही दृश्य आपण पाहतोय किंग सर्कल परिसरातली दृश्य आहेत। मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे। तर रात्रीपासूनच दादर, परळ, अंधेरी भागात पाऊस सुरू आहे आणि मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत। मुंबईकरांची कामाला जाण्याची लगबग, शाळेला खरं तर जाण्याची विद्यार्थ्यांची लगबग, मात्र सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते। मुंबईच्या किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली भागात देखील रात्रभर संततधार सुरू आहे। तर सायन, कुर्ला, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। रात्रभर जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली असून हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज प्रत्यक्षात उतरू लागल्याचं खरं तर चित्र पाहायला मिळतंय। रात्रीपासून सुरू असलेला पावसाचा जोर अद्याप कायम आहे आणि त्यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते। वाहतूक देखील सध्या धीम्या गतीने सुरू आहे। सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय। वाहतुकीवर देखील आता परिणाम होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या किंग सर्कल परिसरातली सकाळी 7 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। याच रस्त्यांवरून नागरिकांना वाट काढावी लागते आणि येणारे आता काही तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।